नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 याकरता महत्त्वपूर्ण असणारा मानसशास्त्र हा जो विषय आहे, तर या मानसशास्त्र विषयावरील 30 प्रश्न आपण घेणार आहोत। विद्यार्थी मित्रो, जसं की आपल्याला माहिती आहे, TET ची ही जी परीक्षा आहे ही 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे। त्यामुळे आजचं हे सेशन खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। परीक्षेला खूप कमी कालावधी उरलेला आहे आणि कमी कालावधीमध्ये आपण असे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आतापर्यंत पेपरला विचारलेले आहेत। बघा विद्यार्थी मित्रो, पेपर 1 आणि पेपर 2 करता हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या सेशन मधील पहिला प्रश्न बघा। पहिला प्रश्न काय म्हणतो विद्यार्थी मित्रो, मुलाच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्राच्या शाखेला काय म्हणतात? बघा, मानसशास्त्राच्या विविध शाखा आहेत, त्यापैकी मुलाचा जो वर्तन अभ्यास आहे, वर्तनाबद्दल अभ्यास करण्याची शाखा आहे, त्याला काय म्हणतात? सामाजिक मानसशास्त्र, विकासात्मक मानसशास्त्र, नैदानिक मानसशास्त्र की प्रयोगात्मक मानसशास्त्र? तर मुलाच्या वर्तनाचा अभ्यास करणारे मानसशास्त्राची शाखा आहे तिला विकासात्मक मानसशास्त्र म्हणतात। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, विकासात्मक मानसशास्त्र यामध्ये काय होतं, तर बालकाच्या जन्मापासून त्याच्या प्रौढत्वापर्यंत विकास अभ्यासणारी ही शाखा आहे जिला विकासात्मक मानसशास्त्र असे म्हणतात। ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी मांडली? लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? स्किनर, पियाजे, जॉन डुई की वॅटसन? तर लर्निंग बाय डुईंग ही जी संकल्पना आहे ही विद्यार्थी मित्रो जॉन डुई या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे। ओके, जॉन डुई हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रो, जॉन डुई काय सांगतात? लर्निंग बाय डुईंग याचं काय आहे? ओके, तर कृतीद्वारे अध्ययन। ओके, बघा यामध्ये काय असतं, जॉन डुई यांनी काय केलं आहे, तर प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यावरती भर दिला आहे। ओके, काय दिलं आहे? प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यावरती या ठिकाणी भर दिलेला आहे। विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, बुद्धिमत्तेचे गुणक सिद्धांत ओके मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणी मांडले? हॉवर्ड गार्डनर, थॉर्नडाईक, जीन पियाजे की कोहलबर्ग? तर विद्यार्थी मित्रो, मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी जी आहे ही कोणी मांडली आहे? हॉवर्ड गार्डनर। पर्याय क्रमांक अ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, गार्डनर जे आहेत यांनी बुद्धिमत्तेचे जे आहेत 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता यांनी सांगितलेल्या आहेत। किती? एकूण 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता ज्या आहेत मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी याच्यामध्ये यांनी किती सांगितलेल्या आहेत? तर 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत। कोणी? हॉवर्ड गार्डनर या मानसशास्त्रज्ञांनी। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्टिम्युलस रिस्पॉन्स थेअरी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे? ओके, स्टिम्युलस रिस्पॉन्स थेअरी म्हटलेला आहे या ठिकाणी। बघा, स्किनर, थॉर्नडाईक, वॅटसन की पियाजे? तर विद्यार्थी मित्रो, स्टिम्युलस रिस्पॉन्स थेअरी ही थॉर्नडाईक या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे। थॉर्नडाईक यांनी ही जी थेअरी आहे या थेअरीचा अभ्यास करताना एका प्राण्यावर प्रयोग केला होता। तर कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? तर मांजरीवरती प्रयोग थॉर्नडाईक यांनी केला होता। ओके, चला यानंतर पॅवलॉन जो आहे कुत्रा, स्किनर कबूतर हे देखील आपल्याला लक्षात द्या। जोड्या लावामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्न यापूर्वी टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते। ओके, त्या अनुषंगाने हे देखील समजून घ्यायचं आहे। बघा, थॉर्नडाईकला काय यस आणि आर म्हणजे उत्तेजना आणि प्रतिक्रिया हा सिद्धांत म्हणतात। ओके, यस आर म्हणजे काय? स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स म्हणजे स्टिम्युलस म्हणजे उत्तेजना आणि रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया। यानंतर पुढचा प्रश्न बघा, आयक्यू ओके इंटेलिजन्स या ठिकाणी आपला आहे, तर याला आपण काय म्हणता येईल? आयक्यूचं जे आहे मेंटल हेल्थ, बघा मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक वय भागिले क्रोनिकल वय म्हणजे शारीरिक वय गुणिले 100 हे याचं सूत्र हे कोण सांगलेलं आहे? ओके, बघा बुद्धिमत्ता काढायचं सूत्र म्हटलेलं आहे। बुद्धिमत्ता काढायचं सूत्र या ठिकाणी मानसिक वय गुणिले शारीरिक वय भागिले 100 असं या पद्धतीचे होतं। तर हे सूत्र कोणाचं आहे असं म्हटलेलं आहे? बिनेट, टर्मन, स्टर्न की थर्स्टन? ओके, तर मानसिक बुद्धी वय जे आहे या ठिकाणी बुद्धिमत्ता काढायचे सूत्र सांगलेलं आहे, कोणी सांगलेलं? तर स्टर्न या शास्त्रज्ञाने सांगलेलं आहे। ओके, बघा स्टर्न या शास्त्रज्ञाने बुद्धिमत्ते काढायचे सूत्र सांगलेलं आहे। ओके, बुद्धिमत्तेचा जो फॉर्म्युला आहे हे स्टर्न या शास्त्रज्ञाने सांगलेला आहे। बघा, विल्यम स्टर्न यांनी आयक्यू गणनेचे सूत्र दिले आहे। विल्यम स्टर्न यांनी आयक्यू गणनेचे सूत्र दिले आहे। विद्यार्थी मित्रो, या प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथे तुम्हाला आपल्या मानसशास्त्र विषयाच्या नोट्स देखील त्या ठिकाणी मिळून जातील। ओके, पुढचा प्रश्न बघा,
पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकासाच्या टप्प्यात सांकेतिक विचार सिम्बॉलिक थॉट हे कोणत्या टप्प्यात येतात? संवेदी गती टप्पा, पूर्व संक्रियात्मक टप्पा, ठोस संक्रियात्मक टप्पा की औपचारिक संक्रियात्मक टप्पा? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक ब पूर्व संक्रियात्मक टप्पा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, पूर्व संक्रियात्मक टप्पा जो आहे याच्यामध्ये वय वर्ष 2 ते 7 मध्ये हे सांकेतिक विचार विकसित होत असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्लासिकल कंडिशनिंग क्लासिकल कंडिशनिंग हा सिद्धांत कोणी मांडला? वॅटसन, पॅवलॉन, स्किनर की ब्रुनर? तर वॅटसन जे आहे या ठिकाणी कोणी मांडलेला असं हा सिद्धांत? क्लासिकल कंडिशनिंग म्हटलेला आहे. क्लासिकल कंडिशनिंग आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी पॅवलॉन. पॅवलॉन जो मानसशास्त्रज्ञ आहे याने क्लासिकल कंडिशनिंग हा सिद्धांत मांडलेला आहे. पॅवलॉन जो आहे, पॅवलॉनने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? पॅवलॉनने कुत्र्यावरती प्रयोग केला होता. यामध्ये यानं कृत्रिम उद्दीपकाद्वारे नैसर्गिक प्रक्रिया त्या ठिकाणी मिळवला होता, नैसर्गिक प्रतिसाद त्या ठिकाणी मिळवला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तत्पूर्वी बघा या ठिकाणी जसं की तुम्हाला सांगितलं होतं, पॅवलॉन यांनी कुत्र्यावरती प्रयोग करून हा सिद्धांत जो आहे तो मांडला होता. पुढचा प्रश्न बघा, ऑपरंट कंडिशनिंग ऑपरंट कंडिशनिंग कोणाशी संबंधित आहे? स्किनर, थॉर्नडाईक, अल्बर्ट बांदुरा की पॅवलॉन? तर ऑपरंट कंडिशनिंग जे आहे हे आहे स्किनर या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित. पर्याय क्रमांक ए स्किनर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. स्किनर कोणत्या प्राण्यावर प्रयोग? स्किनर म्हटलं तर कबूतर, लक्षात असू द्या. स्किनर म्हटलं तर कबूतर. बघा, स्किनर यांनी काय तर बक्षीस व शिक्षा या आधारे वर्तन नियंत्रण होऊ शकते असं सांगितलं होतं. काय सांगितलं आहे स्किनरनं या सिद्धांतामध्ये? तर बक्षीस व शिक्षा यांच्या आधारे वर्तन नियंत्रित होऊ शकते असं या सिद्धांतामध्ये यांनी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ZPD ही संकल्पना कोणी मांडली? जीन पियाजे, वायगोस्की, कोहलबर्ग आणि गार्डनर? तर विद्यार्थी मित्रो, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही जी संकल्पना आहे ही वायगोस्की या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच TET 2025 संदर्भात आपले जे काही व्हिडिओ येतील त्या सर्व व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच जर स्पष्टीकरण आवडत असेल आणि जर या प्रश्नांची PDF हवी असेल तर कमेंटमध्ये मला PDF टाका, मी तुम्हाला त्या ठिकाणी PDFची लिंक सेंड करून देईल. चला, यानंतर बघा, आता ही जी संकल्पना होती या संकल्पनेत काय सांगलेलं आहे तर मुलाला शिक्षक आणि प्रौढांच्या मदतीने जे शिकवता येईल त्याला ZPD. काय म्हणतात? ZPD. पुढचा प्रश्न बघा, ऑब्झर्वेशनल लर्निंग किंवा मॉडेलिंग थिअरी हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? स्किनर, थॉर्नडाईक, अल्बर्ट बांदुरा की ब्रुनर? तर विद्यार्थी मित्रो, ऑब्झर्वेशन लर्निंग जो आहे हा कोणी मांडलेला आहे तर हा या ठिकाणी अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेला आहे. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती ज्याला आपण म्हणतो, मराठीमध्ये काय म्हणतात याला? सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, अल्बर्ट बांदुरा. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रो. चला, क्लिअर आहे सर्वांना? बघा काय सांगतात अल्बर्ट बांदुरा याच्यामध्ये, तर अल्बर्ट बांदुरा यांनी जो आहे बोबोडॉल एक्सपेरिमेंट केला होता. हा प्रयोग काय होता? निरीक्षणात्मक शिक्षणाचा होता. या सिद्धांतावर आधारित हा एक महत्त्वाचा त्यांचा प्रयोग होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्यक्तिमत्वाचा ID, इगो, सुपर इगो सिद्धांत कोणी मांडला? हा प्रश्न विद्यार्थी मित्रो आपण IMP बेस कॅटेगरीमध्ये इम्पोर्ट करूया. बघा आता का हा महत्त्वपूर्ण आहे, याच्यामध्ये ID, इगो, सुपर इगो हा सिद्धांत सांगलेला आहे. आतापर्यंत याच्यामध्ये फक्त 2 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. किती वेळा? 2 वेळा. तर यावेळेस येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. प्रश्न बघा, पर्याय बघू या ठिकाणी, ॲडलर, कोहलबर्ग, एरिस्टन की सिग्मंड फ्राईड? तर विद्यार्थी मित्र, काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर पर्याय क्रमांक ड सिग्मंड फ्राईड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. फ्राईड यांनी व्यक्तिमत्वाचा ID, इगो आणि सुपर इगो हा सिद्धांत मांडला आहे. बघा आता या सिद्धांतामध्ये काय आहे, यालाच काय म्हणतात? फ्राईड यांचा मानस विश्लेषणात्मक सिद्धांत असं म्हटलं जाते. यामध्ये बघा इगो, अहंकार, अहमपणा जो आपण म्हणतो ते संदर्भात हा सिद्धांत सिग्मंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे. त्यानंतर बघा, ट्रायल अँड एरर मेथड कोणी मांडलेली आहे? ट्रायल अँड एरर जी मेथड आहे
बघा, स्किनर, थॉर्नडाईक, वॅटसन की कोहलबर्ग. तर हा जो सिद्धांत आहे विद्यार्थी मित्रो, ट्रायल अँड एरर मेथड जी आहे ही कोणाची आहे, तर ही आहे थॉर्नडाईक यांची. ओके, थॉर्नडाईक यांची साधक अभिसंधान. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी बघा या काय, आता हा जो प्रयोग होता हा थॉर्नडाईक यांच्या मांजरीच्या प्रयोगातून हे त्यांनी स्पष्ट केलं होतं, ट्रायल अँड एरर मेथड. यानंतर पुढचा प्रश्न बघा, हेडचेरी ऑफ नीड्स. ओके, हेडचेरी ऑफ नीड्स हा सिद्धांत कोणाचा आहे, गरजेचा सिद्धांत म्हटलं या ठिकाणी. पियाजे, एरिस्टन, मॉस्लो की फ्राइड. तर पर्याय क्रमांक सी मॉस्लो हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हेडचेरी ऑफ नीड्स हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे, तर मॉस्लो यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. विद्यार्थी मित्रो, जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं असेल तर एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्यानंतर बघा, आता मॉस्लो जे आहे यांनी गरजांच्या ज्या आहे पिरॅमिडद्वारे या मानवी प्रेरणा यांनी स्पष्ट केल्या आहेत. ओके, गरजांचं एक पिरॅमिड स्ट्रक्चर त्यांनी या पद्धतीने ठेवलं आणि याद्वारे त्यांनी काय त्या मानवी प्रेरणा या स्पष्ट केलेल्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंट्रिस्टिक मोटिवेशन म्हणजे काय, इंट्रिस्टिक मोटिवेशन कशाला म्हणतात. बाह्य पुरस्कार मिळण्याची प्रेरणा, भीतीमुळे काम करण्याची प्रेरणा, स्वतःच्या आनंदासाठी शिकण्याची प्रेरणा की इतरांच्या दबावामुळे केलेले काम. तर स्वतःच्या आनंदासाठी शिकण्याची जी प्रेरणा असते तिला इंट्रिस्टिक मोटिवेशन असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, या अंतर्गत ही प्रेरणा असते कशासाठी, तर स्वतःच्या आनंदासाठी आपली जी शिकण्याची प्रेरणा असते, जी आपली धडपड असते त्याला इंटरेस्टिंग मेथड असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इनसाइट लर्निंग हा सिद्धांत कोणी स्पष्ट केला आहे. इनसाइट लर्निंग हे कोणी स्पष्ट केलेले आहेत. इनसाइट लर्निंग कोहलर, थॉर्नडाईक, स्किनर की वॅटसन. तर इनसाइट लर्निंग हे कोहलर या मानसशास्त्रज्ञाने स्पष्ट केले आहे. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, कोहलर जो आहे याने माकडावर प्रयोग करून हा जो आहे सिद्धांत स्पष्ट केला होता. माकडाच्या प्रयोगातून त्यांनी काय दाखवलं की अचानक उपाय सापडते. आता कोहलर यांनी एका माकडावरती प्रयोग केला होता, एक चिंपांझी माकड होतं, तर त्याचं नाव काय होतं असा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. अगदी इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी सांगतोय, लिहून ठेवा. काय होतं त्या माकडाचं नाव, तर त्या माकडाचं नाव होतं सुलतान. काय होतं, सुलतान नावाच्या माकडावर कोहलर यांनी प्रयोग हा केला होता. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, पर्सनॅलिटी इज द डायनॅमिक ऑर्गनायझेशन इट ट्रेट्स ही व्याख्या कोणाची आहे. ऑलपोर्ट, फ्राइड, ॲडलर की जंग. विद्यार्थी मित्रो, ही जी व्याख्या आहे ही आहे ऑलपोर्ट या मानसशास्त्रज्ञाची. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, ऑलपोर्ट यांनी काय तर व्यक्तिमत्वाचा गुणवैशिष्ट्य दृष्टिकोन यांनी सांगितलेला आहे. ओके, ऑलपोर्ट यांनी व्यक्तिमत्वाचा गुणवैशिष्ट्य दृष्टिकोन त्या ठिकाणी सांगितलेला आहे, दिलेला आहे. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि अजूनही जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून TET 2025 संदर्भात कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, मुलांमध्ये भाषा शिकण्याची सर्वाधिक महत्त्वाचा घटक कोणता आहे. ओके, मुलांमध्ये भाषा विकासासाठी सर्वाधिक महत्त्वाचा घटक कोणता आहे. वारसा, वातावरण, केवळ बुद्धिमत्ता की शिक्षण पद्धती. आता विद्यार्थी मित्रो, भाषा विकासासाठी जे आहे या ठिकाणी जे वातावरण आहे हे कशा पद्धतीचं आहे हे खूप गरजेचं त्या ठिकाणी ठरतं. ओके, बघा वातावरणामध्ये काय असतं बरं, तर यामध्ये वातावरणामध्ये म्हटलं तर कुटुंब, समाज आणि संवाद भाषा याचा विकासावर खूप जास्त परिणाम होतो. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, या पद्धतीने आपण हे समजून घेत आहोत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कॉन्जिटिव्ह मॅप. ओके, कॉन्जिटिव्ह मॅप ही संकल्पना कोणाची आहे. कोहलर, टॉलमन, पॅव्लॉन्स की स्किनर. तर कॉन्जिटिव्ह मॅप ही जी संकल्पना आहे ही कोणाची असणार आहे बरं विद्यार्थी मित्रो, तर ही आहे टॉलमन यांची. ओके, टॉलमन पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, टॉलमन लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र, टॉलमन. बघा, काही काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. आता टॉलमन यांनी काय तर यांनी बघा कशा पद्धतीने हा सांगितला, यांनी उंदराच्या भुलभुयेतील प्रयोगातून हा कॉन्जिटिव्ह मॅप ही संकल्पना आली. ओके, कशाच्या, उंदरावरती प्रयोग करून यांनी ही संकल्पना आपल्याला सांगितली आहे.
यानंतर पुढचा प्रश्न बघा, इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? बघा, हा प्रश्न परीक्षेमध्ये आतापर्यंत 4 वेळा आलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा टीईटीच्या पेपर 1 आणि पेपर 2 अशी मिळून आतापर्यंत ही जो आहे 4 वेळा हा प्रश्न आलेला आहे. इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना. ओके, इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी? तर यालाच आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो. ओके, भावनिक बुद्धिमत्ता. तर आता ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? डॅनियल गोलमन, जीन पियाजे, मेरो सॉल्वे की गार्डनर? बघा, भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना आहे ही या ठिकाणी कोणी आहे? तर इमोशनल इंटेलिजन्स म्हटलेलं आहे तर मेयर व सॉल्वे. ओके, काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मेयर व सॉल्वे. पर्याय क्रमांक सी हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर विद्यार्थी मित्रो आहे. ओके, बघा या ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना जी आहे ही सर्वप्रथम पीटर सॉल्वे आणि जॉन मेयर यांनी मांडलेली आहे. ओके, पीटर सॉल्वे आणि जॉन मेयर. नंतर ही डॅनियल गोलमन यांनी आपल्या इमोशनल इंटेलिजन्स या 1995 मध्ये या पुस्तकाद्वारे ही त्यांनी प्रसिद्ध केली. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, ताबुला रसा ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? प्लेटो, जॉन लॉक, जीन पियाजे की वॅटसन? ओके, तर ही जी संकल्पना आहे ही जॉन लॉक या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता काय आहे, तर काय आहे याच्यामध्ये? तर याच्यामध्ये सांगितलं आहे जॉन लॉक यांनी काय सांगितलं आहे की जन्मतः आपलं जे मन आहे कोऱ्या पाटीप्रमाणे असतं असे जॉन लॉक हे म्हणाले होते. ओके, जन्मतः आपलं मन जे आहे हे कोऱ्या पाटीप्रमाणे असतं असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंट्रोवर्ट व एक्स्ट्रोवर्ट ही संज्ञा कोणी दिली? इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट ही संज्ञा जी आहे कोणी दिली आहे? जंग, फ्राइड, ऑलपोर्ट की ॲडलर? इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट जी संकल्पना आहे ही जंग या मानसशास्त्रज्ञाने दिलेली आहे. ओके, कार्ल जंग जे आहेत यांनी ही संकल्पना सांगलेली आहे. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. या बघा, जंग यांनी काय सांगले? जंग यांनी यामध्ये व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगले, इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट असे व्यक्तिमत्वाचे प्रकार जे आहे जंग यांनी सांगितलेले आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामूहिक अवचेतन. ओके, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? ॲडलर, फ्राइड, कार्ल जंग की एरिस्टन? बघा विद्यार्थी मित्रो, ही संकल्पना देखील कार्ल जंग याच मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. ओके, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस. चला बघा, यामध्ये यांनी काय सांगलंय? तर जंग यांनी मानवी संस्कृती पुराणकथावर आधारित ही कल्पना दिलेली आहे. ओके, मानवी संस्कृती पुराणकथावर आधारित ही संकल्पना आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डेव्हलपमेंट इज अ डिसकंटिन्युअस प्रोसेस. ओके, डेव्हलपमेंट इज अ डिसकंटिन्युअस प्रोसेस म्हणजे या ठिकाणी बघा हे कसं कोणी सांगितलेलं आहे, कोणी म्हटलेलं आहे? पियाजे, हॅवरलॉक, कोहलबर्ग की मॉस्लो? तर विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा जीन पियाजे. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे असं जीन पियाजे यांचं म्हणणं आहे. ओके, जीन पियाजे काय म्हणतात? डेव्हलपमेंट इज अ डिसकंटिन्युअस प्रोसेस. ओके, जीन पियाजे. बघा यांचं म्हणणं काय आहे याच्यामध्ये? तर जीन पियाजे यांनी काय सांगलंय? तर हे विधान त्यांचं आहे. जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकासाचे स्टेज ऑफ कॉन्टिन्यूटिव्ह डेव्हलपमेंट मांडले. त्यानुसार त्यांनी विकास हा अखंड आणि सतत नसून स्टेज बाय स्टेज चालणार आहे. काय म्हटलेलं आहे? विकास हा अखंड आणि सतत नसून हा स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी जाणारा असतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्मरणशक्तीच्या प्रक्रियेत इनकोडिंग, स्टोरेज आणि रिट्रायवल ही 3 टप्पे कोणी सांगितलेले आहेत? ओके, स्मरणशक्तीच्या प्रक्रियेमध्ये इनकोडिंग, स्टोरेज आणि रिट्रायवल हे 3 टप्पे कोणी सांगितले आहेत? ॲटकिन्स व शिफ्रिन, पियाजे, स्किनर की कोहलर? तर हा 3 टप्पे विद्यार्थी मित्रो ॲटकिन्स व शिफ्रिन या मानसशास्त्रज्ञाने सांगलेले आहेत. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा ॲटकिन्सन व शिफ्रिन यांनी इनकोडिंग, स्टोरेज आणि रिट्रायवल असे स्मरणशक्तीचे 3 टप्पे यांनी सांगितलेले आहेत. ओके, चला आणि कधी सांगितले होते? तर 1968 मध्ये यांनी स्मरणशक्तीचे हे 3 टप्पे सांगितले होते, इनकोडिंग, स्टोरेज आणि रिट्रायवल. यानंतर पुढचा प्रश्न बघा,
एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन अँड ऑलरेडी इन मॅन. ओके, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. हे विधान कोणाचे आहे असा प्रश्न म्हटलेला आहे. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, जॉन डुई की प्लेटो. विद्यार्थी मित्र, स्वामी विवेकानंद यांचं हे विधान आहे. पर्याय क्रमांक बी, स्वामी विवेकानंद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, स्वामी विवेकानंद यांनी काय म्हटलेलं आहे, तर शिक्षण हे अंतर्गत सामर्थ्य जागृत करण्याचे साधन आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, काय म्हणाले स्वामी विवेकानंदजी, तर शिक्षण हे अंतर्गत सामर्थ्य जागृत करण्याचे साधन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्र, या पद्धतीने आपण टीईटी परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आतापर्यंत जे काही प्रश्न विचारले होते असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत. बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्ही टीईटीचे प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ जर तुम्हाला डेली बघायचे असतील तर काय करायचं आहे, त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि सोबतच या प्रश्नांची जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल, ओके, तर ही PDF डाउनलोड करण्याकरता विद्यार्थी मित्र आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.